पहा संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न 7वा जो शाब्दिक उदाहरणाचा आहे त्यातील हे तिसरं उदाहरण आहे। पहिलं उदाहरण आणि दुसरं उदाहरण आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाठवलं आहे। आता हे तिसरं उदाहरणाचा आपण व्हिडिओ तयार करत आहोत। पहा गणित कसं आहे बघा, हे पुस्तकात त्याने असं लिहून ठेवलेलं आहे। काय दिलंय? अनुष्का जवळील 100 रुपयाच्या नोटा X व 50 रुपयाच्या नोटा Y, म्हणजे 100 रुपयाच्या नोटा किती आहेत माहीत नाही, 50 रुपयाच्या माहीत नाही, पण अनुष्काला आनंदने वरील नोटांच्या रूपात दिलेली रक्कम 2500 रुपये। मग सगळे एकूण रक्कम किती आहे? 2500 रुपये। मग याचं आपण समीकरण बनवायचं आहे। आनंदने तिला नोटांच्या संख्यांचे आदलाबदल करून पैसे दिले असते तर ते रक्कम 500 रुपयाने कमी पडली असती। आदलाबदल म्हणजे काय? 100 रुपयाच्या नोटा जितक्या होत्या तितक्या नोटा 50 रुपये द्यायच्या आणि 50 रुपयाच्या नोटा जितक्या होत्या तेवढ्या 100 रुपयाच्या द्यायच्या। याला म्हणायचं आदलाबदल। फक्त काय केलं त्यांनी? 100 रुपयाच्या नोटा X आहेत, 50 रुपयाच्या नोटा Y आहेत आणि एकूण पहिली किती अमाऊंट आहे? 2500 आहे आणि नंतर आदलाबदल केल्यावर 500 रुपये कमी पडतात। हे आपल्याला सोडवायचं आहे। तुम्ही ध्यान ठेवा फक्त की 2500 रुपये किंमत होती पहिली आणि नंतर 500 रुपये कमी पडले। आता हे आपण सोडूया। पहा कसं सोडवायचं आहे? पहा इकडे 100 रुपयाच्या नोटा किती आहेत? X, 50 रुपयाचे किती आहेत? Y आहेत। मग 100 रुपयाच्या नोटांची एकूण किंमत किती होणार आहे? आपण नोटा कशा करतो? मोजतो आणि त्याला 100 ने गुणतो। समजा 100 रुपयाच्या 5 नोटा असल्या 100 रुपयाचा 500, 100 रुपयाच्या 8 नोटा असल्या 100 8 800, तशा नोटा माहीत नाही X आहेत। म्हणून आपण असं म्हणणार आहे की पहिल्या अटीनुसार पहा पहिले कोणती अट आहे की 100 रुपयाच्या नोटा X आहेत, 50 रुपयाच्या Y आहेत आणि त्याची किंमत होती 2500 रुपये। म्हणजे असं होणार आहे 100X अधिक 50Y बरोबर 2500। आपण काय करू आता? याला कमी करू शकतो। तिन्ही संख्या 50च्या पाड्यामध्ये आहेत किंवा 0 0 कट होऊ शकतो किंवा 50 ने भागू शकतो। 50 दुने 100, 50 एके 50, 5 5 25, याला उत्तर भागलं, उत्तर 50। समीकरण नंबर काय आलं? 1 आलं बघा। समीकरण 1 आलं 2x अधिक y बरोबर 50, याला 50 ने भागलं, 5 5 25, 0 0 गेला, उत्तर 50। दुसऱ्या अटीनुसार आता पहा बरे, दुसरी कोणती अट आहे की नोटांच्या संख्यांची आदलाबदल म्हणजे 100 रुपयाच्या नोटा X होत्या त्याच्याऐवजी Y झाल्या, 50 रुपयाच्या नोटा Y होत्या त्याच्याऐवजी X झाल्या, म्हणजे 50X 100Y असं आलं। म्हणजे असं होणार होता 50X अधिक 100Y। तर ते काय म्हटले? 500 रुपये कमी पडले म्हणजे 2500 मधून 500 रुपये वजा करायचे, 2000 आले। परत त्याला 50 ने भाग जाईन, 50 ने भागला आपण प्रत्येकाला किती बघा बरं मग? X अधिक 2Y, 50 ने भागलं, 0 0 गेले, 5 चौक 20, उत्तर 40 आलं। समीकरण नंबर काय आलं? 2 आलं। पहा समीकरण बघा, 1 नंबर समीकरण 2x अधिक y, x अधिक 2y। आता हे आपण सोडवायचं फक्त। आता पहा एकदम सोपी गोष्ट होती बघा। कशी? 100च्या नोटा X होत्या, 50च्या Y होत्या, 100X अधिक 50Y सगळे मिळून 2500 रुपये होते। नंतर काय आलं? नोटांचा आदला बदल 50X 100Y बरोबर 500 रुपये कमी पडले, 2000 झाले, प्रत्येकाला 50 ने भागलं, समीकरण ते तयार झालं। आता काय करायचं? फक्त आपण ही दोन समीकरणे सोडवायची, समीकरण 1 व समीकरण 2। पहा आता समीकरण 1 लिहून घेऊ आपण। समीकरण 1 कोणतं होतं? 2x अधिक y बरोबर 50, हे काय होतं? समीकरण 1 होतं। दुसरं आलं हे x अधिक 2y बरोबर 40, हे आलं समीकरण नंबर 2 आलं। आता हे दोन समीकरण आपण सोडवायचे। आता पहा काय सोडवायची। हे समीकरण आपण सहगुणक समान करून सोडू शकतो किंवा इथे 1 आहे, इथे पण 1 आहे, म्हणजे असे उलटे पालटे अंक आहेत, आपण त्यांची एकदा बेरीज एकदा वजा त्या पद्धतीने करू शकतो। आपण तसं करूया। काय करू आपण? समीकरण 1 व 2 यांची
बेरीज करू. आपण असंही करू शकतो. एकदा समीकरण तयार केल्यावर कशी सोडवायची ते आपल्या मनावर आलं. आपण हे सहगुणक समान करून सोडू शकतो किंवा असं आता विशिष्ट प्रकार बघा असा उलटा पालटा आपण बेरीज आणि वजा करून करू शकतो. बेरीज केली आपण याची 2x अधिक y 50 x अधिक 2y बरोबर 40. ह्यांची आपण बेरीज केली. 5 आणि 4 9 90 3y 3x 3x अधिक 3y 90. काय आलं बघा बरे x अधिक y बरोबर 30. याला म्हणायचं समीकरण नंबर 3. नंतर परत आता वजा करायची समीकरण 1 व 2 ची. समीकरण 1 मधून समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. 2 समीकरण आपण वजा करायचे. आता 2 समीकरण परत एखादी मांडायची. 2x अधिक y बरोबर 50 x अधिक 2y बरोबर 40. पहा आता एकदा करायची बेरीज एकदा करायची वजा. हे नेहमी नाही करायचं. फक्त असे अंक असले ना याचे त्याला त्याचे त्याला सहगुणक असे उलटे पालटे मगच करायचे. पहा इथे बघा अधिक आहे अधिक आहे अधिकचे करायचे वजा अधिकचे वजा हे अधिक आहे अधिक आहे अधिकचे करायचे वजा. 50 अधिक आहे 40 वजा आहे. वजा काय केले तर समीकरणांची वजाबाकी करताना दुसऱ्या समीकरणांचे न बदली करतात. 50 अधिक आहे 40 वजा आहे 10 तर 10 अधिक आहे वजा आहे 1 आहे वजा y. दोनातून 1 गेला. हे सहगुणक 1 असतो. सहगुणक नसेल तर 1 असतो. दोनातून 1 गेला 1 आला 1 आला. मग x वजा y बरोबर 10. याला म्हणायचं समीकरण नंबर 4. आता पहा समीकरण 3 आणि 4 यांची परत बेरीज करायची. मग डायरेक्ट y ला y निघून जाईल. मग असं म्हणायचं आता समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. काय म्हणायचं समीकरण 3 व 4 ची बेरीज करायची. आता पहा 3 व 4 ची बेरीज पाहा. 3 कसं आहे x अधिक y बरोबर 30. 4 कसं आहे x वजा y बरोबर 10. पहा x वजा y किती आहे 30 आणि 10 40. y ला y निघून गेला 2x म्हणजे 40 आले. x ची किंमत आली 40/2. x म्हणजे काय आला 20. आता काय करायचं आपण x बरोबर 20 ही किंमत समीकरण 1 नको 3 मध्ये ठेवू. आपण समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 मध्ये काय ठेवायची एकदम सोपं येतात काहीच नाही. म्हणून x अधिक y बरोबर 30. x ची किंमत 20 अधिक y बरोबर 30 म्हणून y बरोबर 30 वजा 20 म्हणून y ची किंमत काय आली 10 आली. x ची किंमत आली 20 आणि y ची किंमत काय आली 10 आली. x म्हणजे कोण आहे मुळात 100 रुपयाच्या नोटा. म्हणून 100 रुपयांच्या नोटा बरोबर x ते किती आहेत 20 आहेत. आणि 50 रुपयाच्या नोटा 50 रुपयांच्या नोटा ते किती होत्या y होत्या म्हणजे किती आल्या 10 आल्या. आता आपण टाळ करून पाहूया. पहिली गोष्ट कोणती होती 100 रुपयाच्या 20 नोटा होत्या. मग 100 रुपयाच्या 20 नोटा म्हणजे किती आले 2000 रुपये. आणि 50 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे 500 रुपये आले. मग एकूण किती आले बघा बरे 2500 आले. जर आदला बदल केली असती तर काय झालं असतं 100 रुपयाच्या नोटा असत्या 10. 100 रुपयाच्या नोटा 10 असत्या. 10 नोटा म्हणजे किती होणार 1000 रुपये होणार. 100 रुपयाच्या 10 आणि 50 रुपयाच्या असत्या नोटा 20. 50 रुपयाच्या 20 नोटा त्याचे पण 1000 रुपये होणार. 50 रुपयाच्या 20 नोटा त्याचे पण 1000 म्हणजे उत्तर आले असते 2000. म्हणजे आपले 500 रुपये कमी पडले असते. अशा प्रकारे ते गणित आहे. तर हे गणित आहे प्रश्न क्रमांक 3 मध्ये म्हणजे संकीर्ण प्रश्न संग्रह 7वा त्यातला प्रश्न 3रा आहे.